देशामधील सर्वाधिक आत्महत्या म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिला वैशाली येडे या प्रहार संघटनेच्या वतीनं निवडणूक रिंगणात असून त्यांनी आज सकाळी आपल्या मूळ गावी राजूर इथे मतदानाचा हक्क बजावला। तर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहनही केलेलं होतं आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सर्वांनी पुढे यावं असंही त्या यावेळी म्हणाल्या। या मतदारसंघात काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे तर शिवसेना भाजपकडून खासदार भावना गवळी निवडणूक रिंगणात आहेत। 92व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन वैशाली येडे यांनी केलेलं होतं आणि त्यामुळे राज्यभरात त्या चर्चेत आलेल्या होत्या। मात्र अमरावती जिल्ह्यामधील अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी त्यांना यवतमाळ वाशिम लोकसभेची उमेदवारी दिलेली होती। वैशाली येडे यांच्या पतीने 8 वर्षांपूर्वी कर्जामुळे आत्महत्या केली होती। आपण पाहताय आज इथे मतदान चालू आहे आणि मी पण केलं आहे आणि तुम्ही सर्वांनी पण केलं पाहिजे, कारण की मतदान हा आपला राष्ट्रीय अधिकार आहे आणि हा आपण बजावला पाहिजे।